नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 करिता शिपाई हमाल लिपिक या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, सध्या भारतामध्ये एकूण किती उच्च न्यायालय हायकोर्ट्स कार्यरत आहेत? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, पहा 25. तर पहा, सध्या भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालय हे कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2025 हा कोणास जाहीर झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, श्रीनिवास कुलकर्णी. तर पहा, श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2025 हा जाहीर झालेला आहे. तसेच पहा, भालचंद्र नेमाडे यांना 2025चा साहित्यभूषण, कोणता? साहित्यभूषण हा पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे. तसेच भालचंद्र नेमाडे यांनी पहा एक प्रसिद्ध कादंबरी लिहिलेली होती. तर त्या कादंबरीचं नाव काय आहे? तर ते कोसला. कोणती? कोसला ही त्यांची पहा प्रसिद्ध कादंबरीचं नाव आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, नौटंकी हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, उत्तर प्रदेश. तर पहा, नौटंकी हे उत्तर भारतातील म्हणजेच उत्तर प्रदेशातील अत्यंत लोकप्रिय असा लोककला नृत्य प्रकार आहे. प्रश्न क्रमांक चौथा, महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून प्रथम कोणी संबोधित केले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, पहा सुभाषचंद्र बोस. तर महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून पहा सर्वात प्रथम सुभाषचंद्र बोस यांनी संबोधलेले होते. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला ब्रिटिश लोक हे पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून ओळखत असत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, पहा रायगड. तर पहा, रायगड या किल्ल्याला ब्रिटिश लोक हे पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून ओळखत असत. प्रश्न क्रमांक 6, स्वदार ही योजना कोणत्या विभागामार्फत राबवली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, समाज कल्याण विभाग. तर पहा, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध वर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी, भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी अर्थसहाय्य करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वदार ही योजना समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते. प्रश्न क्रमांक 7, भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण होत्या? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, प्रतिभाताई पाटील. तर भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती या प्रतिभाताई पाटील होत्या. तर प्रतिभाताई पाटील या पहा भारताच्या कितव्या होत्या राष्ट्रपती? तर ते 12व्या होत्या. कितव्या होत्या? भारताच्या 12व्या राष्ट्रपती होत्या. तर त्यांचा कार्यकाळ हा पहा 2007 ते 2012पर्यंत. त्यांचा कार्यकाळ हा 2007 ते 2012पर्यंत हा त्यांचा कार्यकाळ होता. तर द्रौपदी मुर्मू या भारत देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणत्या लेखकाला ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, दादोबा पांडुरंग तरखडकर. तर पहा, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना महाराष्ट्रातील मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. तर विष्णुशास्त्री चिपळूणकरला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ते मराठी भाषेचे शिवाजी म्हणून, काय? मराठी भाषेचे शिवाजी म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 9, भारताच्या मुख्य भूमीपासून श्रीलंका हे कोणत्या समुद्रधुनीने वेगळा झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, पहा पाल्क सामुद्रधुनी. तर भारताच्या मुख्य भूमीपासून श्रीलंका हा जो देश आहे तर तो पहा पाल्क समुद्रधुनी या धुनीने तो वेगळा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 10, उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची संख्या ठरवण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला आहे?
तर ऑप्शन क्रमांक 2 पहा राष्ट्रपती. तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची संख्या ठरवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणता प्रोग्रॅमिंग भाषा प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा प्रकार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पायथन. पायथन हा प्रोग्रॅमिंग भाषेचा एक प्रकार आहे. तर पायथन हा एक पहा आधुनिक आणि लोकप्रिय प्रोग्रॅमिंग भाषा आहे. तर MS एक्सेल, MS पॉवरपॉईंट आणि नेटस्केप हे जे 3 आहेत तर ते एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश पर्वतरांग आणि त्याच्या पूर्वेस डॅश टेकड्या आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा आणि गाविलगड. तर पहा महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांग आहे आणि त्याच्या पूर्वेस म्हणजेच वायव्येकडे गाविलगड कोणता गाविलगड या टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक 13 क्षयरोग म्हणजेच TB प्रामुख्याने शरीराच्या कोणत्या अवयवावर परिणाम करतो. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 फुफ्फुस. फुफ्फुस या अवयवावर परिणाम करतो. तर क्षयरोग हा कोणत्या जीवाणूमुळे होतो तर तो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. कोणत्या जीवाणूमुळे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे क्षयरोग हा होतो, जो की प्रामुख्याने फुफ्फुसावर तो हल्ला करतो. प्रश्न क्रमांक 14 अर्थशास्त्र या विषयासाठी आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्कार देण्यास केव्हापासून सुरुवात झालेली आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 1969 या सालापासून. तर पहा अर्थशास्त्र या विषयासाठी आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्कार देण्यास सन 1969 या सालापासून सुरुवात झालेली होती. प्रश्न क्रमांक 15 भारतामधील शीत वाळवंट हे जीवावरण राखीव क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश. तर भारतामधील शीत वाळवंट हे जे जीवावरण राखीव क्षेत्र आहे तर ते हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 16 अरण्य या शब्दाचे आपल्याला समानार्थी शब्द सांगायचे आहे. तर अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल ऑप्शन क्रमांक 2 कानन होईल. काय होईल कानन. प्रश्न क्रमांक 17 महात्मा गांधी यांनी सत्याग्रह प्रथम कोणत्या ठिकाणी सुरू केलेला होता. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 चंपारण्य. तर पहा 1917 कधी 1917 बिहारमधील चंपारण्य या ठिकाणी नीळ उत्पादक शेतकऱ्यासाठी गांधीजींनी भारतातील पहिला सत्याग्रह हा केलेला होता. प्रश्न क्रमांक 18 कोणत्या जीवनसत्वाच्या व्हिटॅमिन कमतरतेमुळे रातआंधळेपणा म्हणजेच नाईट ब्लाइंडनेस हा रोग होतो. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्व अ. तर पहा जीवनसत्व अ या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा हा रोग होतो, जो की गाजर आणि पालेभाज्या खाल्ल्याने रातआंधळेपणा हा रोग नियंत्रित होतो. प्रश्न क्रमांक 19 भारताचे प्रवेशद्वार म्हणून खालीलपैकी कोणत्या शहरास ओळखले जाते. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. तर पहा मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया हे ऐतिहासिक स्मारक असल्यामुळे या शहराला भारताचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणते उपकरण हे इनपुट डिव्हाइस नाही. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा प्रिंटर. प्रिंटर हे उपकरण इनपुट डिव्हाइस नाही. तर प्रिंटर हे जे उपकरण आहे तर ते पहा हे आउटपुट डिव्हाइस आहे. कोणतं आउटपुट डिव्हाइस आहे. याचं कारण असं आहे की पहा प्रिंटर हे संगणकातील माहिती कागदावर छापून बाहेर देतो, म्हणून हे आउटपुट डिव्हाइस आहे. तर कीबोर्ड, माऊस आणि स्कॅनर हे जे 3 उपकरण आहेत तर ते पहा इनपुट डिव्हाइस आहेत. कोणते इनपुट डिव्हाइस आहेत. प्रश्न क्रमांक 21 अकबराचे चरित्र अकबरनामा हे खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये लिहिले गेलेले आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 फारसी. तर अकबराचे चरित्र जे अकबरनामा हा जो ग्रंथ आहे तर तो कोणी लिहिलेला आहे तर तो अबुल फजल यांनी लिहिलेला आहे. कोणी अबुल फजल यांनी. अकबरनामा हा ग्रंथ अबुल फजल यांनी लिहिलेला आहे, जो की हा ग्रंथ फारसी या भाषेमध्ये त्यांनी तो लिहिलेला होता. प्रश्न क्रमांक 22 मानवी शरीरातील एकूण हाडाची संख्या अडल्ट ह्यूमन किती आहेत.
तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 206. मानवी शरीरातील एकूण हाडाची संख्या किती आहे तर ती 206 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 23. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशासाठी स्वातंत्र्य उच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 1966 म्हणजेच 31 ऑक्टोंबर 1966 या दिवशी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशासाठी स्वातंत्र्य उच्च न्यायालयाची स्थापना ही या दिवशी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 24. गंजणे ही प्रक्रिया कोणत्या प्रकारची रासायनिक क्रिया आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा ऑक्सिडीकरण. गंजणे ही जी एक प्रक्रिया आहे तर ती ऑक्सिडीकरण या प्रकारची एक रासायनिक क्रिया आहे. प्रश्न क्रमांक 25. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी शासनाने नेमलेला व्यक्ती म्हणजेच डॅश होय? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा ग्रामसेवक. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी शासनाने नेमलेला व्यक्ती म्हणजेच तो ग्रामसेवक असतो. तर ग्रामसेवक हा पहा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम पाहतो. तर ग्रामसेवकाची नेमणूक कोणामार्फत केली जाते तर ते जिल्हा परिषदेमार्फत. कोणामार्फत केली जाते तर ते जिल्हा परिषदेमार्फत ग्रामसेवकाची नेमणूक ही केली जाते. प्रश्न क्रमांक 26. भारतातील पहिले आधार कार्ड हे कोणत्या राज्यामध्ये जारी करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा महाराष्ट्र. भारतातील पहिले आधार कार्ड हे पहा महाराष्ट्र या राज्यामध्ये जारी करण्यात आलेले होते. तर पहा 29 सप्टेंबर 2010 मध्ये. कधी? 29 सप्टेंबर 2010 मध्ये पहा महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली या गावामध्ये भारतातील पहिले आधार कार्ड हे काढण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 27. पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ खालीलपैकी कोणता किल्ला स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 शिवनेरी. तर पहा पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ शिवनेरी हा किल्ला स्थित आहे. तर शिवनेरी किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा झालेला होता. प्रश्न क्रमांक 28. रक्तदाब ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा स्पिग्मो मॅनोमीटर. तर रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्मो मॅनोमीटर हे उपकरण वापरले जाते. तर थर्मामीटर हे उपकरण कशासाठी वापरले जाते तर ते ताप मोजण्यासाठी. कशासाठी? ताप मोजण्यासाठी थर्मामीटरचा वापर हा केला जातो. प्रश्न क्रमांक 29. भारतातील 25वे म्हणजेच सर्वात नवीन उच्च न्यायालय कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा आंध्र प्रदेश उच्च न्यायालय. भारतातील 25वे उच्च न्यायालय हे आंध्र प्रदेश हे उच्च न्यायालय आहे. तर तेलंगणा उच्च न्यायालय हे पहा भारतातील 24वे उच्च न्यायालय आहे. कितवे? 24वे उच्च न्यायालय हे तेलंगणा उच्च न्यायालय आहे. तर भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे तर ते कलकत्ता. कोणतं? कलकत्ता हे उच्च न्यायालय भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. ज्याची स्थापना ही पहा सन 1862 मध्ये. कधी? सन 1862 मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 30. 0 ते 9 पर्यंत लेबल असलेल्या कीजना डॅश म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 न्यूमरिक कीज. तर 0 ते 9 पर्यंत लेबल असणाऱ्या कीजना न्यूमरिक कीज असे म्हणतात.